मला वाटतं रस्त्यावरचे खड्डे असतील की तुमच्या घरी पाणी दुर्दशा झालेली दिसते. वर्षोनवर्ष मला वाटतं एक शहर घाण होत चाललंय आपलं. मी आता येताना बघितलं, एक पॅच कॉन्क्रीटचा होता, एक काहीतरी डांबराचा होता आणि त्याच्यामध्येच कुठेतरी पेवर ब्लॉक होता. हे रस्त्याच्या मध्ये असा रस्ता कसा बनवू शकतात बनवताना? आणि इकडे मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांचा मुलगाच आहे ना खासदार, आमदार कोण आहे? यांना प्रश्न विचारले पाहिजे. रस्त्यांवरचे खड्डे ना, हे जेन अल्फा इथपर्यंत आपण मर्यादित ठेवू नका. हे आम्हाला सगळ्यांना त्रास होतो खड्ड्यांचा. खड्ड्यात लोक पडून वर्षाला मरतायत दररोज. ट्रेनमध्ये दरवाजे नाहीत म्हणून ऑन अन ऍव्हरेज 8 लोक मरतायत. आपण ह्या गोष्टींकडे बघणार आहोत का फक्त आपण उगाच आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात आपण मग्न राहणार आहोत? खूप विचित्र परिस्थिती आहे. मी आज आमची सभासद नोंदणी चालू आहे म्हणून आमचा दौरा निघाला इकडे. मी परत येणार आहे. सगळ्यांना मला या विषयांवर पण बोलायचंय. मी आज विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला आलोय. पण आता येतानाच मला सगळे रस्त्याची दुर्दशा काय झाली आहे. इकडे येताना मला कळलं 2 दिवसाआड पाणी येतं लोकांच्या घरी. बरोबर आहे की नाहीये? पाणी नाही मिळत आपल्याला 2026 मध्ये.